ओमप्रकाश, नाना पटोलेंसाठी लढत कशी असणार आहे? लोकसभेची जर आपण निवडणूक बघितली असते आणि या विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला बहुमत प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच नाना पटोले यांचं मतदार मतसंख्या वाढलेली आहे. जर नाना पटोले असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, यांचं सगळं जर या परिसर बघितला तर सर्व बलाबल आहे. महत्वाचं म्हणजे गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, या ठिकाणी सध्या काँग्रेसचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जर आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा येतात, तुमसर आहे आणि साकोली आहे. आणि यामध्ये प्रबळ दावेदार म्हणजे प्रमुख लढत होणार आहे नाना पटोले यांच्यासोबत भाजपचे अविनाश ब्राह्मणवाडे, आणि हे महायुतीमधून आहेत ब्राह्मणकर. आणि नाना पटोले यांच्या समोर मोठं म्हणजे विकासाचा अजेंडा आहे. आणि देश म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की नाना पटोले यांच्या सीटकडे, आणि मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांचं सुद्धा लक्ष याच सीटकडे आहे. नाना पटोले ज्या ठिकाणी त्या विरोधी पक्षनेता प्रबळ असल्यामुळे या ठिकाणी नाना पटोलेला यांची कस लागणार आहे. तर दुसरीकडे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास चार विधानसभा क्षेत्र येतात. यामध्ये गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरेगाव असेल आणि आमगाव असेल. महत्वाचं, अर्जुनी मोरेगाव मध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि या ठिकाणी काँग्रेसचे नेते आहेत दिलीप बनसोड, तर महायुतीकडून माजी मंत्री आहेत राजकुमार बडोलेजी, आणि अपक्ष बंडखोर आहेत ते काँग्रेसचे अजय लांजेवार, आणि जनशक्ती प्रहार यावेळी पहिल्यांदाच सुगत चंद्रिकापुरे. महत्वाचं म्हणजे आपण केव्हाही बघत होतो की जे बंडखोरी होत होती शिवसेनामध्ये आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या आधीच्या या ठिकाणी पाहायला मिळत होती, मात्र यावेळी विदर्भामध्ये, पूर्व विदर्भात म्हणा किंवा अहेरी म्हणा, गडचिरोली म्हणा, आरमोरी म्हणा किंवा गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणा, बंडखोरी यावेळी पाहायला मिळते आहे. दुसरीकडे जर विचार केला गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तर सर्वात जास्त लक्ष लागलेलं होतं अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये. या ठिकाणी चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. महत्वाचं म्हणजे राज्याचंच लक्ष लागलेलं होतं, वडिलाविरुद्ध लढत देत आहे. आणि अशामध्ये लक्ष होतं की सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी लोकसभेला स्वतः उभे राहणार आणि त्यानंतर मुलीला विधानसभेसाठी जागा सोडणार असं चर्चा होती आणि चर्चा केली पण होती. मात्र महायुतीमध्ये धर्मराव बाबा आत्राम जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना सीट न मिळाल्यामुळे ती सीट जे माजी खासदार आहेत अशोक नेते यांना गेली होती आणि त्यांचा तिथं पराजय झाला, आणि त्यामुळे त्यांना देता आली नाही आणि मुलीला सीट देता आली. त्यामुळे मुलीनं पण हे केलं की मला माझ्या वडिलांनी दिलं नाही तरी मी अपक्ष लढेन आणि या ठिकाणी मी निवडणूक लढेन. आणि म्हणून त्याच वेळी बापाच्या म्हणजे जे मंत्री आहेत धर्मराव बाबा संघ बांधला आणि ते तयारीला निवडणुकीला लागले होते, आणि शरदचंद्र पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. याशिवाय आपण जर दुसरीकडे बघितलं तर माजी आमदार आहेत दीपक आत्राम, हे सुद्धा 2009 मध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांनाही चांगला अनुभव आहे आणि ते जमिनी म्हणून त्याची विशेष ओळख आहे. म्हणजे अहेरीच्या जागेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण काय वडील आणि मुलगी पहिल्यांदाच असं होते की वडील आणि मुलगी एकमेकांसमोर उभे आहेत. ओमप्रकाश, खूप खूप धन्यवाद. आता राजकारणासंबंधित गंभीर चर्चेनंतर वातावरण थोडं हलकं फुलकं करूया. पाहूया दिवसभरातल्या काही खुमासदार घडामोडी.